नमस्कार श्रोते हो. एक ओवी ज्ञानिष्ठाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण ज्ञानेश्वरीच्या अध्याय 6 यामधील 477च्या पुढील ओव्या घेणार आहोत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वराशी. तोची तो आपण स्वयं जाहला निर्वाण, जे साधकांचे कारण सिद्धतत्व. मनोनी कर्मनिष्ठ वंदू, तो ज्ञानियांसी वेदू. तापसांचा आदू तपोनाथू, पै जीव परमात्मा संगमा. जयाचे येणे जाहले मनोधर्मा, तो शरीरेची परिमहिमा ऐशी पावे. मनोनी या कारणे, तू ते मी सदा म्हणे. योगी होई अंतःकरणे पंडुकुमारा. अगा योगी जो म्हणिजे, तो देवांचा देव जाणिजे. आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. तेथे भजता भजन भजावे, हे भक्ती साधन जे आघवे. तो मीची जाहलो अनुभवे अखंडित. मग तया आम्हा प्रीतीचे, स्वरूप बोले निर्वंचे. ऐसे नव्हे गा तो साचे सुभद्रापती, तया एकवटलिया प्रेमा. जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मे देह तो आत्मा हेची होय. ऐसे भक्त चकोर चंद्रे, त्रिभुवन नैनक नरेंद्रे. बोलिले गुणसमुद्रे संजयो म्हणे, तेथ आदिला पासुनी पार्था. ऐकिजे ऐसेची आस्था, दुनावली हे यदुनाथा. भाव सरले की सावियांची मनी संतोषला. जे बोला आरासी जोडला, तेने हरिखे आता उपलवला निरोपील. या ओव्यांचे निरूपण करताना, स्पष्टीकरण देताना माऊली महाराज इथे म्हणतात, जे साधकाचे सिद्ध तत्व ते निर्वाण परब्रह्म तो स्वतःच बनतो. म्हणून तो कर्मनिष्ठांना वैद्य आणि ज्ञानांना विचारणीय आणि तपस्व्यांचा मूळ तपोनाथ होय. जीव व परमात्मा यांचे ज्यांच्या मनात ऐक्य झाले, तो जरी देहधारी असला तरी त्यालाही योग्यता प्राप्त होते. म्हणून हे अर्जुना, याच कारणास्तव तू योगी हो, असे मी तुला मनापासून म्हणत आहे. अरे योगी म्हणजे देवांचा देव, माझे सर्व सुखांचे आगर आणि केवळ माझा प्राणच असे समज. त्यांच्या ठिकाणी भजन करणारा भजन व भज्य ही भक्ती साधनाची त्रिपुटी सदैव मद्रूपानेच राहते. हे सुभद्रापते, मग त्याच्या व माझ्या प्रीतीच्या स्वरूपाचे वर्णन करता येत नाही, तर असे समज की तो म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे. अशा रीतीने जे प्रेमाचे ऐक्य झालेले असते, त्याच्या तुलनेला मी देह तो आत्मा याशिवाय दुसरी उपमा नाही. संजय म्हणाला, राजा, भक्तरूप चकोराचा चंद्र किंवा सर्व त्रिभुवनाचा राजा, गुणांचा सागर जो श्रीकृष्ण परमात्मा असे बोलला. भगवंताचे बोलणे ऐकावे अशी अर्जुनाची तीव्र इच्छा दुणावली.
असे भगवंतांना कळून चुकले. त्यामुळे त्यांच्या मनास खूप आनंद वाटला, कारण त्यांचे बोलणे यथार्थपणे ग्रहण करणारा अर्जुन रूपी आरसा त्यांना प्राप्त झाला होता. तेव्हा आता या आनंदाचे भरात ते पुढील कथा सांगतील. तो प्रसंगू आहे पुढा, जेथे शांतू दिसला उघडा. तो पाल विजेल मुंडा प्रमय बीजाचा, जे सात्विकाचे निवडपे. गेले आध्यात्मिक खरपे, सहजे निडारले वाफे. चतुरचित्ताचे वरी अवधानाचा वाफपछा, लाधला सोनिया ऐसा. म्हणोनी पेरावया दिवसा, सी निवृत्तीसी. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे. माथा हात ठेविला ते पुढे, बीजची वाईले. म्हणून येणे मुखे जे जे निगे, ते संतांच्या हृदयी साचची लागे. हे असो सांगो श्रीरंगे, बोलिले जे परी त्या मनाच्या कानी ऐकावे. बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे सोटा वाटी घ्यावे. चित्तीचिया अवधानाचे निहाते, नेयावया हृदय आतोते. हे रिजवितील आयानी ते, सज्जनांचिया हे स्वहिताते निवविती. परिणामाते जीवविती, सुखांची वाहविती. लाखोळी जीवा आता अर्जुनेसी श्री मुकुंदे. नागर बोली जिले विनोदे, ते वोवे यांचे नि प्रबंधे. सांगेन मी. श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या अध्याय 6 यामधील 497 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. इथे आपला ज्ञानेश्वरीतील अध्याय 6 आत्मसंयम योग पूर्ण झालेला आहे. यती श्री ज्ञानदेव विरचितया भावार्थ दीपिका 6 अध्याय समाप्तम. श्लोक 47 ओव्या 497. या ओव्यांचे निरूपण करताना माऊली महाराज इथे सांगतात, तो प्रसंग पुढे असून त्यात शांतरस स्पष्ट दिसेल. ज्ञानरूप बीजाचा मुळा उघडा होईल. ते ज्ञानबीज पेरण्याकरता सत्वगुणांची वृष्टी होऊन आध्यात्मिक तपांचे गुंताडे वाहून जाऊन चतुर श्रोत्यांच्या चित्ताच्या वाफे सहज तयार होतील आणि सोन्यासारखा अवधानरूपी वापसा मिळाला म्हणून श्री निवृत्तीनाथांना पेरण्याची इच्छा झाली. ज्ञानदेव म्हणतात, सद्गुरूंनी कौतुकांनी मला चाडे केले. माझ्या मस्तकावर जो हात ठेवला ते उघड उघड बीजच घातले. म्हणून माझ्या मुखातून जे निघेल ते संतांना पटेल. श्रोते म्हणाले, हे रूपक राहू द्या, भगवंत जे म्हणाले ते सांगा. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी सांगतो ते मनाच्या कानाने ऐकले पाहिजे. बुद्धीच्या डोळ्यांनी शब्द पाहिले पाहिजेत. चित्त देऊन त्यातील अर्थ ग्रहण करा. अवधानरूपी हाताने ते हृदयात साठवा. सज्जनांच्या मनाला हे शब्द रमविणारे आहेत. या बोलापासून नित्य आत्मप्राप्ती होईल. संकटातून मुक्तता होईल व जीवाला सुखप्राप्ती होईल. आता श्री मुकुंद अर्जुनाला जे कौतुकाने सांगतील त्यांचे ते बोलणे मी ओवीबद्ध करून सांगेन. श्रोते हो, इथे आपला अध्याय 6 पूर्ण झालेला आहे. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी समर्पित करते.
व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वरा.